नमस्कार. महा-एम-टी-व्ही साप्ताहिक विवेक आणि विवेक साहित्य मंचच्या व्यासपीठावर मी अर्चना कुडतरकर, रवींद्र गोळे, मुकुल रणभोर आणि अथर्व देसाई यांचं स्वागत करते. रवी गोळे हे साप्ताहिक विवेकचे सहकार्यकारी संपादक असून त्यांचं सामाजिक विषयावरचं भान आणि त्याबद्दलचा जिव्हाळा त्यांच्या लेखनातून आपण अनेकदा अनुभवलेला आहे. अथर्व देसाई हे कोविन्स या इंडियन डिफेन्स कंपनीत कार्यरत असून त्यांनी हमीद दलवाईंच्या वैचारिक साहित्याचा अभ्यास केलेला आहे. मुकुल रणभोर हे एम ए इतिहास असून त्यांनी इस्लाम अभ्यासक म्हणून गेली 2 वर्ष ते सातत्यपूर्ण काम करत आहेत. त्याचबरोबर अक्षर मैफल सारखा अंकाचं संपादनही त्यांनी केलेलं आहे. आजच्या या परिसंवादाकडे वळताना मी पहिला प्रश्न रवी गोळे यांना विचारेन की इंधन सारखी कादंबरी आणि लाट सारखा कथासंग्रह हमीद दलवाईंनी लिहिला, त्यातून त्यांची भूमिका काय आहे ती तुम्ही मांडू शकता? मुळात हमीद दलवाईंसारख्या पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांच्या साहित्यावर, मग ते वैचारिक साहित्य असू दे, कलात्मक ललित साहित्य असू दे, याच्यावर एक चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न या व्यासपीठाने केला. त्यामुळं या व्यासपीठाला पहिल्यांदा धन्यवाद देतो. साहित्य त्याचं वैचारिक आणि ललित असं विभागणी न करता दोन्हीतून जी भूमिका येते हमीद दलवाईंच्या साहित्यातून, तर ती सामाजिक बदलाची आहे. समाजाला लागलेल्या ज्या काही व्याधी असतील, काही दूषण असतील किंवा काही चुकीच्या पद्धती असतील, त्याच्यातून पुढे जाऊन आपण प्रगत झालं पाहिजे, आधुनिक झालं पाहिजे, अशी भूमिका घेणारं साहित्य हमीद दलवाईंचं आहे असं आपण म्हणू शकतो. वैचारिक साहित्याबद्दल तर स्पष्टपणे आपल्या लक्षात येतच, कारण ते स्पष्टपणे त्यांनी तसं म्हटलेलं असतं. पण जे कलात्मक साहित्य आहे, कादंबरी असेल, कथासंग्रह असेल, याच्यातून त्यांनी संकेताच्या माध्यमातून किंवा काही सूचकपणे ही परिवर्तनाची बीज आपल्या कादंबरी आणि कथातून मांडले असं म्हणता येईल. हमीद भाईंच्या नावावर लाट नावाचे एक कथासंग्रह आणि इंधन नावाचं कादंबरी, या दोनच तसं ललित अंगानं किंवा या परिभाषेत बसतील अशी पुस्तकं आहेत. बाकी त्यांची वैचारिक पुस्तकं आहेत. पण ही 2 पुस्तकांचं जेव्हा आपण आकलन करून घेतो तेव्हा असं लक्षात येतं की एक कार्यकर्ता लेखक जेव्हा लिहितो तेव्हा त्या कार्यकर्त्याचं जे अंतिम गंतव्य स्थान असतं किंवा त्याच्या भावविश्वात तो ज्या काम करत असतो, ते भावविश्व सुद्धा त्याच्या साहित्यातून वेळोवेळी प्रकट होताना दिसतं. हमीद दलवाईंचं भावविश्व काय होतं, तर त्यांना समाजाचं आधुनिकीकरण किंवा समाजात ज्या कुप्रथा आहेत, धर्माच्या जुन्या बेड्या आहेत, ज्याच्यामुळं माणूस म्हणून जगण्याला असह्य अशा वेदनांना सहन करत त्याच परिस्थितीत रखडत किंवा जखडून ठेवलं जातं, त्याच्यातून बाहेर यावं आणि आधुनिक मूल्य आहेत त्याचा अंगीकार करत समाजानं व्यक्तीने पुढे जावं, अशी जी भूमिका असते पुरोगामी विचारांची किंवा प्रगतशील विचारांची, ती हमीदभाईंच्या या कथेतून किंवा कादंबरीतून आपल्याला पाहायला मिळते. थोडक्यात सांगायचं तर माणूस म्हणून जगण्याचं जे भान असतं ते जाती, धर्म, पंथ, संप्रदायाच्या पलीकडे जाणार असतं आणि माणूसपणाची जाणीव हमीदभाईंच्या या साहित्यातून आपल्या समोर येते असं मला वाटतं. खरंय, म्हणजे एक पुरोगामी विचारवंत आणि सुधारणावादी नायक त्यांनी आपल्या साहित्यातून रेखाटलेला आहे आणि त्यांनी भूमिका जी दिलेली आहे ती माणूस म्हणून जगण्याची आहे, मानवतावादाची आहे. तर त्याच पार्श्वभूमीवर मी अथर्व देसाईंना विचारेन की हमीद दलवाई आपल्या वैचारिक साहित्यातून नेमकी कोणती भूमिका मांडतात? थँक्यू. आता रवींद्र गोळे जसं म्हणाले तसंच की दलवाईंचं वैचारिक साहित्य हे आणि वैचारिक साहित्यातनं मांडली गेलेली मूल्य हे एक प्रकारे त्यांच्या ललित साहित्याचं एक्सटेन्शन आहे. आणि त्यांच्या आयुष्यातही दिसतं की दलवाई साधारण 68 सालापर्यंत ललित साहित्य लिखाणामध्ये खूप जोरदार उमेदवारी करत होते. पण 1968 नंतर मग ते जे सामाजिक चळवळीमध्ये उतरल्यावर त्यांचा मुख्य भर हा वैचारिक साहित्यावर राहिला. आणि दलवाईंच्या वैचारिक साहित्याचं जर का एका वाक्यामध्ये आपल्याला परिशीलन करायचं झालं तर ते असं की भारतातला मुस्लिम समाज हा आधुनिक, उदारमतवादी आणि सेक्युलर होण्यासाठी काय गोष्टी घडाव्या लागतील, ह्या गोष्टी घडण्यासाठी सामाजिक पातळीला, राजकीय पातळीला आणि आर्थिक पातळीला सुद्धा कोणत्या प्रकारचा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे याचा सातत्याने घेतला गेलेला शोध हा हमीद दलवाईंच्या वैचारिक साहित्याचा मुख्य गाभा आहे. दलवाई जे मांडतात त्या मांडणीमधला एक मुख्य मुद्दा असा
की दलवाईंच्या मते इस्लामच्या 1300 वर्षाच्या परंपरेमध्ये, ज्याला आपण रेनेसान्स आणि रिफॉर्मेशन, प्रबोधन आणि समाज परिवर्तन ह्या प्रक्रिया म्हणतो, की ज्यातून प्रत्येक धर्मसंस्था आजवर गेलेली आहे, ही प्रक्रिया इस्लामच्या इतिहासामध्ये घडलेली नाही. एक मुताझिलांची जर का आपण एक अपवाद सोडला तर 1300 वर्षामध्ये ही परंपरा नाही. त्यामुळे जर का मुस्लिम समाजाला आधुनिक लोकशाहीवादी आणि सेक्युलर विचारांवर जर का स्वतःला पुन्हा उभं करायचं असेल, तर समाजामध्ये पुन्हा एकदा रेनेसान्सची परंपरा आणि रिफॉर्मेशनची चळवळ सुरू केली गेली पाहिजे. हा दलवाईंच्या सगळ्या मांडणीचा मुख्य गाभा आहे. आणि त्यापुढे जाऊन सुद्धा मग दलवाईंची जी संपूर्ण वैचारिक मांडणी आहे ती मला मुख्यतः 3 स्तरांमध्ये गेलेली जाणवते. म्हणजे दलवाईंची जी सगळी वैचारिक जडणघडण घडली ती मुख्यतः भारतीय स्वातंत्र्य आंदोलन आणि भारताची झालेली फाळणी या पार्श्वभूमीवर घडली. त्यामुळे दलवाईंच्या सर्व अभ्यासाची एक सुरुवात ही मुख्यतः भारतीय फाळणीला कारणीभूत असणारं राजकारण आणि त्यामध्ये समाविष्ट असलेले विविध वैचारिक प्रवाहांचं आकलन करून घेणं, की ते वैचारिक प्रवाह दलवाईंच्या काळात सुद्धा कशा प्रकारे कार्यरत आहेत हे समजून घेत राहणं आणि त्यातून आपण बोध काय घ्यायचा आहे, आपण म्हणजे मुस्लिम समाजाने सुद्धा आणि भारतीय समाजाने सुद्धा, ह्या सगळ्याची मांडणी करणं हे दलवाईंच्या वैचारिक साहित्याचा एक स्तर झाला. दलवाईंच्या वैचारिक साहित्याचा दुसरा स्तर येतो त्याच्यामध्ये मुख्यतः मुस्लिम समाज आणि मुस्लिम समाजाचं सामाजिक दृष्ट्या आकलन करून घेणं, त्यामध्ये घडणाऱ्या विविध समकालीन घटना असतील, त्या समकालीन घटना आणि त्या समकालीन समाजाचा जो काही वेग आहे, लोकशाहीचा जो काही प्रवाह आहे, त्यामध्ये समरस होण्यासाठी कुठल्या प्रकारचे कष्ट घ्यावे लागतील, या सगळ्याची मांडणी करणारा हे दुसरा वैचारिक स्तर. मग ज्यामध्ये मुख्यतः दलवाईंचं सामाजिक काम येतं. मग मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना असेल किंवा ट्रिपल तलाक विरुद्ध त्यांनी जी आंदोलनं केली, विविध सामाजिक परिषदा घेतल्या, त्याच्यानंतर आर्टिकल युनिफॉर्म सिव्हिल कोड संबंधात दलवाईंनी जो काही आग्रही भूमिका मांडली, हा जो सगळं काम आहे हे दलवाईंच्या विचाराच्या दुसऱ्या स्तरामध्ये येतं. आणि जो तिसरा वैचारिक स्तर आहे की जो म्हणजे दलवाईंचं मुस्लिम समाजाचं समाजशास्त्रीय दृष्ट्या केलेलं आकलन आणि मुस्लिम राजकारणाची दलवाईंनी केलेली तपासणी, हे सर्व गोष्टी बऱ्यापैकी आता रूढ होत आहेत, बऱ्यापैकी आता सर्व लोकांमध्ये समजल्या जात आहेत. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन दलवाईंच्या मांडणीमध्ये एक वैश्विक स्तर आहे की दलवाई भलेही त्यांच्या मांडणीचा रोख हा मुख्यतः भारतीय मुसलमान आणि भारतीय समाजासाठी जरी असला तरी दलवाई जी मांडणी करतात, दलवाई जे अपील करतात, ते अपील मुख्यतः वैश्विक आहे. म्हणजे मुस्लिम समाज आधुनिक होत नाही, मुस्लिम समाज लोकशाहीवादी राजकारणाशी स्वतःला इंटिग्रेट करू शकत नाही. ह्या सगळ्या विचारांची जेव्हा दलवाई मीमांसा करतात तेव्हा दलवाईंचं कारण चिकित्सा आणि कारण परंपरा ही पार इस्लामच्या 1300 वर्षाच्या वैचारिक इतिहासाच्या पडताळणीमध्ये निघून जाते. आणि त्या दृष्टीने मग दलवाई जे उत्तर शोधतात की ह्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला ह्युमॅनिस्ट, सेक्युलर, मॉडर्न, डेमोक्रॅटिक अशा प्रकारचा समाज निर्मिती आणि अशा प्रकारची व्यक्ती निर्माण करायची आहे. ती व्यक्ती केवळ एका समाजात निर्माण होऊन चालत नाही, अशी व्यक्ती आपल्याला वैश्विक स्तरावर निर्माण करावी लागेल. आणि त्यामुळे आपण जी मांडणी करतोय आणि आपल्या संपूर्ण कार्याचं फिजिकल स्पेस भारतापुरता किंवा काही प्रमाणात महाराष्ट्रापुरता मर्यादित असेल, पण ही सगळ्या मांडणीच्या ज्या वैचारिक कक्षा आहेत त्या मुख्यतः वैश्विक आहेत आणि त्या मुख्यतः जगभरातल्या मुसलमानांसाठी लागू आहेत, किंबहुना जगभरातल्या सर्व समाजासाठी जे आता आधुनिकीकरणाच्या प्रवाहामध्ये स्वतःला मिसळू पाहतात त्यांच्यासाठी लागू आहेत. याची हमीद भाईंना असलेली जाणीव आणि या जाणीवेचं त्यांच्या वैचारिक साहित्यात जे सातत्याने रिफ्लेक्शन दिसतं आणि ह्या प्रेरणेमधून मग दलवाईंची बाकी सर्वच्या सर्व कामं चालू होतात. त्यामुळे पुन्हा एकदा जर का कन्क्लुजन म्हणून आपल्याला दलवाईंच्या वैचारिक साहित्याचा गाभा काय सांगायचं झालं तर मुख्यतः भारतातला मुस्लिम समाज आणि जगभरातला इस्लाम हा आधुनिक लोकशाहीवादी आणि सेक्युलर कशा प्रकारे होऊ शकेल, ज्यामध्ये धर्मसंस्था आणि राज्यसंस्थेमध्ये करत झालेला फरक आणि जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे धर्मसंस्थेतल्या हिडकस गोष्टी सोडून देणे आणि आधुनिकेची कास धरणे, यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रक्रिया, त्यासाठी करावे लागणारे कष्ट कोणते आणि त्यासाठी उभाराव्या लागणाऱ्या आंदोलनांचा मुख्य पाया काय असावा, ही दलवाईंच्या वैचारिक साहित्याची मुख्य मांडणी आहे. म्हणजे एकीकडे पुरोगामी असणं ही अपेक्षा आहे त्यांची आणि त्याच वेळी एक सुधारणावादी मत
ते आपल्या साहित्यातून कायम मांडत आलेत आणि त्याहीपेक्षा एकात्मता हा जो काही भाव त्यांनी जपलेला आहे तो आपल्याला त्यांच्या ललित साहित्यातूनही दिसतो आणि तो वैचारिक साहित्यातूनही दिसतो. असं असताना देखील मी मुकुल तुम्हाला विचारेन प्रश्न की भावनाशीलतेत अडकल्यामुळेच मुस्लिम समाजाचं नुकसान झालं आहे असं हमीद दलवाई आपल्या काही लेखांमध्ये मांडतात, तर त्याची कारणं काय असतील? नमस्कार. मी प्रश्न थोडासा मॉडिफाय करतो, म्हणजे उत्तर जास्ती स्पेसिफिक देता येईल असं मला वाटतंय. भावनाशीलतेत अडकला ह्याच्यापेक्षा असं आपण म्हणूया की तो धर्माच्या चौकटीत किंवा मध्ययुगीन धर्माच्या चौकटीत अडकला आणि त्याच्यातून त्याला बाहेर का पडता येत नाही. तर त्याच्यातून का पडता येत नाही हाच खरा महत्वाचा प्रश्न आहे. त्याची काही महत्वाची कारणं आहेत. माझा आणि अथर्वचं या विषयावर अनेकदा चर्चा होतात. त्यातून काही जे निष्कर्ष मुस्लिम समाज धर्माच्या चौकटीतून बाहेर का पडू शकत नाही, हा मुख्य प्रश्न आहे खरं म्हणजे. आणि जसं अथर्वने सांगितलं की गेल्या इस्लामच्या 1300 वर्षाच्या 1400 वर्षाच्या इतिहासामध्ये एक 2 अशा चळवळी जर सोडल्या, 2 किंवा 3 अशा चळवळी जर सोडल्या, तर इस्लामच्या इतिहासामध्ये धर्माची चौकट पूर्णतः मोडून बाहेर पडण्याचा प्रयत्नच झालेला नाही. आणि जिथे जिथे तो झाला, म्हणजे ह्या ज्या 2 चळवळी, मुतासिलचा उल्लेख अथर्वने केला आणि दुसरी एक चळवळ तांजिमत रिफॉर्म्स नावाने तुर्कस्तानमध्ये उदयाला आली होती 19व्या शतकात. या दोन्ही चळवळींचा पर्यावसन हे पूर्णतः उद्ध्वस्त होण्यामध्ये झालं. म्हणजे मुताझिलांची कत्तली झाल्या मुताझिलांच्या, आणि तांजिमत रिफॉर्म्सही कमी अधिक प्रमाणात तेच झालं, म्हणजे तांजिमतांच्या कत्तली झाल्या नाही. पण हे कशामुळे घडतं, तर धर्मानीही अशी चौकट आखून दिली आहे इस्लामला की धर्माचं असं म्हणणं आहे, इस्लामचं असं म्हणणं आहे की धार्मिक सुधारणा याही इस्लामच्या चौकटीच्या अंतर्गतच व्हाव्या. म्हणजे ह्याचं मी एक आता बोलताना काळाच्या थोडंसं पुढे जाऊन उत्तर देतो. म्हणजे आपण जर 1300 वर्षाचा प्रवास, उदाहरणार्थ आपण सर सय्यद अहमद खान यांना आधुनिक शिक्षणाचे, म्हणजे मुस्लिम समाजातल्या आधुनिक शिक्षणाचे प्रणेते म्हणतो. पण सर सय्यद अहमद खानांनी सुद्धा कुराणची चिकित्सा करायला सुरुवात ज्या वेळेला केली, त्यावेळेला आधुनिक शिक्षण हे कसं कुराणला विरोधी नाहीये, परस्पर विरोधी नाहीये असं दाखवण्याचा सर सय्यद अहमद खान यांचा प्रयत्न होता. म्हणजे आपल्याकडे तुलनेसाठी म्हणून आपण हिंदू धर्मसुधारणावाद्यांचं उदाहरण समजा घेतलं, तर पूर्णतः धार्मिक परंपरा बाजूला ठेवून इंग्रजी शिक्षणाचा आग्रह हा ज्या आग्रहाने हिंदू सुधारणावाद्यांनी घेतला, ज्यांना आपण मुस्लिम आधुनिकतेचे प्रणेते म्हणतो, अशा सर सय्यद अहमद खान यांना सुद्धा घेता आला नाही. तर ही जी धर्माची चौकट आहे आणि धर्माचं त्याला म्हणजे समर्थन देण्याची जी सर्व धर्म सुधारणावाद्यांची, मुस्लिम धर्म सुधारणावाद्यांची आग्रह आहे, त्यातून मुसलमानांना कसं बाहेर पडता येईल, इथे तो प्रश्न येऊन राहतो. आणि मग गेल्या 1300 वर्षाचा विचार करताना त्याच्यात रेनेसान्स आणि रिफॉर्मेशन हा तर काळ आला नाही, ही गोष्ट खरंच आहे. पण उदाहरणार्थ मुस्लिम समाजाने कोणाकोणाला आपला नेता मानलं, ही म्हणजे हिंदू धर्माच्या प्रबोधनाच्या ह्याच्यात काही असे लोक तयार झाले की ज्यांनी समाजाला ही दिशा दिली. उदाहरणार्थ राजा राममोहन रॉय आहेत किंवा आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकर आहेत. यांनी समाजाला दिशा देण्याचं काम जसं केलं, तसे इस्लाममध्ये नेते कोण निर्माण झाले, इस्लाममध्ये कुठल्या माणसांना महत्व निर्माण झालं, तर असे काही प्रयत्न इस्लामच्या इतिहासात भारतात झाले. उदाहरणार्थ अकबर आहे किंवा उदाहरणार्थ दारा शुको आहे, की ज्यांनी सहअस्तित्वाचा प्रयत्न केला हिंदूंबरोबर, जो इस्लामच्या इतिहासातला सगळ्यात मोठा गुन्हा मानता येईल. म्हणजे धर्माच्या चौकटीत कुठल्याही बिगर हिंदूला, बिगर मुसलमानाला आपल्याबरोबर बसवणे, आपल्याबरोबर राज्य, हा इस्लामच्या दृष्टीने सगळ्यात मोठा गुन्हा मानला जातो. पण तोही प्रयत्न करून अकबरांनी सहअस्तित्वाचा प्रयत्न केला. पण अकबराच्या काळात अनुयायी निर्माण झाले का? आणि अकबराचा विरोध करणारा जो सरहिंदी नावाचा विचारवंत आहे, त्याला जास्ती फॉलोअर्स का निर्माण झाले? सरहिंदीच्या प्रेरणेने औरंगजेब जो निर्माण झाला, त्याला जास्ती अनुयायी का निर्माण झाले? हा म्हणजे ह्याची उत्तरं शोधण्याची जास्त खरं गरज आहे. आणि अकबराच्या ऐवजी
सरहिंदीला किंवा औरंगजेबाला दिलेलं प्राधान्य मुस्लिम समाजाने आणि आधुनिक काळामध्ये मौलाना आझादांच्या ऐवजी दिलेलं प्राधान्य जिनांना हे एका परंपरेचा भाग आहे. आणि आधुनिक काळातही हामिद दलवाईंच्या साहित्यात एका ठिकाणी आहे उल्लेख असा की अलीगडला एका ठिकाणी भरपूर आणि ते विद्यार्थ्यांची चर्चा करायला म्हणून गेले होते. आणि अलीगड युनिव्हर्सिटी ही आधुनिक शिक्षणासाठी आणि मुसलमानांमध्ये आधुनिक शिक्षणाचा प्रसार सुरू झाला पाहिजे ह्याच्यासाठी निर्माण झालेली संस्था. तिथे ज्या वेळेला हामिद दलवाई गेले आणि तिथे झालेल्या चर्चेमध्ये अकबर आपला नेता का औरंगजेब आपला नेता ह्याच्यात बहुसंख्य सुशिक्षित मुस्लिम विद्यार्थ्यांनी औरंगजेबाला आपलं प्राधान्य दिलं. तर हे म्हणजे हे ज्या वेळेला समाज स्वीकारायचा प्रयत्न करेल की आपल्याला योग्य दिशा देणारा आणि खऱ्या अर्थाने समृद्ध करणारा नेता कोण असेल हे ज्या वेळेला मुसलमान निवडतील त्यावेळेला कदाचित या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडायला लागेल असं मला वाटतं. खरंय, म्हणजे आपल्याला दिशा देणारा नेता शोधणं. अथर्व काहीतरी म्हणतो. हो, मला म्हणजे मुकुलने आता जी पूर्ण मांडणी केली त्यामध्ये मला थोडंसं ऍड करायचं जो माझ्या भाग आहे की जो दलवाईंच्या पूर्ण वैचारिक साहित्यामध्ये मुकुलने जे सांगितलं त्या सगळ्या मांडणीचं जिस्ट आणि अनालिसिस पूर्णतः आहे. या दलवाईंनी जी एक मुख्य मांडणी केली होती की मुस्लिम समाजामध्ये दलवाईंचं वाक्य इंग्रजीमधलं की द मुस्लिम सोसायटी इन इंडिया लॅक्स क्लास विच क्रिटिकली इंट्रोस्पेक्ट देमसेल्व्स, म्हणजे स्वतःच्या चुकांचं स्वतःच्या समाजाचं अत्यंत क्रिटिकली आणि कठोर विश्लेषण करणं आणि कठोरतेने त्या समजून घेणं ही जी परंपरा इतर सर्व धर्म परंपरांमध्ये झाली ती परंपरा मुस्लिम समाजात नाही. आणि ती परंपरा जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत सुधारणा आधुनिकता यासारख्या प्रक्रिया किंवा लोकशाही आणि एका राष्ट्रामध्ये होणारं इंटिग्रेशन एकात्मता या गोष्टींना गती दिली जाणार नाही. ही दलवाईंच्या मांडणीचा एक महत्वाचा अंग आहे. आणि दलवाईंना स्वतःला असं नेहमी वाटायचं की ती परंपरा सुरू करणारा मी आहे ह्याचं दलवाईंना आयुष्यभर समाधान होतं. त्यामुळे मुकुल आता म्हणाला त्यात बरोबर दलवाई त्या गोष्टीवर अगदी परफेक्ट बोट ठेवलेलं आहे की मुळात लॅक ऑफ क्रिटिकली इंट्रोस्पेक्टिव्ह क्लास आणि मग मुस्लिम समाजाचं नेतृत्व ज्या वर्गाच्या हाती आहे तो वर्ग मुख्यतः पुराणमतवादी आहे. आणि त्या पुराणमतवादी वर्गाच्या कचाट्यातनं म्हणा किंवा त्या पुराणमतवादी वर्गाच्या प्रभावातनं मोकळं होण्यासाठी सर्वसामान्य मुस्लिम समाज तयार नाही. हा सर्व दलवाईंच्या मध्ये मुस्लिम समाज आपण मगाशी म्हटलं तसं की अधिक भावनाशील अधिक कट्टरवादी राहण्यामागची मुख्य कारणं आहेत. हे फक्त मला ऍड करायचं होतं. खरंय, म्हणजे मुकुल म्हणतोय तसा नेत्या आपल्याला दिशा देणाऱ्या नेत्याची निवड, नेतृत्वाची निवड आणि तुम्ही म्हणालात तसं एकात्मता मांडण्याचा हमीद दलवाईंनी मला वाटतं प्रयत्न केलेला आहे. त्यांनी इंधन सारख्या कादंबरीमध्ये तिथला गावगाडा तिथल्या एकंदर संस्कृती आणि हिंदू मुस्लिम धर्माचा सलोखा या अनुषंगाने लेखन केलेलं आहे. आता त्याचं स्वरूप काय आहे रवी गोळे ते सांगू शकतील असं वाटतं. आता मुकुल आणि अथर्वनं जे मांडलं त्याचाच धागा घेऊन मी पुढे थोडा जाणार आहे. तो म्हणजे असं की आता अथर्व म्हटला की नेतृत्व करणारे लोक आणि तो विचार घेऊन पुढे जगणारे लोक याच्यात मुस्लिम समाजात नेहमी अंतर राहिलेलं आहे असं एक चित्र डोळ्यासमोर येतं. उदाहरण द्यायचं तर इंधनमध्ये असं आहे की जेव्हा मुस्लिम समाज आणि बाकीचे बौद्ध वस्तीतले लोक किंवा कुलवाडी यांच्यातला संघर्ष सुरू होतो तेव्हा बाहेरचे मुसलमान येऊन लोक सांगतात की तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवू नका किंवा त्यांच्याशी आपण वेगळेपणानं राहिलं पाहिजे. असं जेव्हा एक चित्र समोर येतं तेव्हा पूर्वाश्रमीचे कधीचे तरी हिंदू असणारे हे मुसलमान बांधव देवीच्या यात्रेत आपल्या घरची ओटी केली पाहिजे याच्यासाठी त्या कासावीस होणाऱ्या मुस्लिम भगिनी त्याचंही चित्रण आपल्याला इंधनमध्ये पाहायला मिळतं. म्हणजे मुळात काय आहे तर हमीद दलवाईंना हेच सांगायचं आहे की कदाचित आपण कुठल्या तरी वेगळ्या कारणामुळे मुस्लिम झालो असेल, आक्रमणाचा विषय असेल, छळाचा असेल, बळाचा असेल, पण आपण या मातीत रुजलेलो आहोत आणि त्या परंपरा जरी मुस्लिम झाले तरी सुद्धा त्या परंपरेनं आपण पुढे घेऊन जात आहोत असं एक चित्रण त्यात मिळतं. आपण महाराष्ट्रातला विचार केला तर बऱ्याच ठिकाणी असं लक्षात येतं आपल्याला. म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्यातल्या कडेगावचे ताबूत हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं. तर असे जे सामाजिक सौंदर्य किंवा समाजाला एकमेकाला जोडणारे जे विषय आहेत ते
आपल्याला भारतातच पाहायला मिळतात, इतर ठिकाणी पाहायला नाही मिळणार. पण हे पाहत असताना किंवा याचं चित्रण करत असताना हमीद दलवाई फक्त मुस्लिम समाजाचं चित्रण करत नाहीत, हे विशेष वाटतं मला. तर ते त्या छोट्याशा गावातल्या मराठे आहेत, ब्राह्मण आहेत किंवा कुळवाडी म्हणजे कुणबी आहेत, बौद्ध समाज आहे आणि मुस्लिम समाज आहे, त्याच्या 3 पद्धतीनं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. हा जो कालखंड आहे इंधन कादंबरीचा, साधारणपणे एक स्वातंत्र्यानंतर 1965 वगैरे म्हणजे 18-19 वर्षाच्या कालखंडावर त्यांनी ते लिहिलेले आहे. आणि या कालखंडात 2 महत्वाच्या घटना सामाजिक जीवनात झालेल्या, एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली धम्मदीक्षा आणि दुसरं कशेल त्याची जमीन, हा एक शासनानं कायदा आणला आणि त्यामुळं खोतांच्या मालकीची खूप मोठी जमीन ती कसणाऱ्या कुणब्यांना किंवा त्याच्यात काम करणाऱ्या लोकांच्या मालकीची झाली. याच्यामुळे ते सामाजिक परिवर्तन झालेलं आहे आणि ते सामाजिक परिवर्तन स्तर बदलणार आहे. माणसाचं ज्या समाजासाठीच तो घटना आहे. पूर्वाश्रमीचे महार समाजाचे बांधव बौद्ध झालेले आहेत आणि बौद्ध झाल्यामुळं त्यांच्या आचार विचारात फरक आलेला आहे, त्यांच्या जगण्यामध्ये बदल आलेला आहे. कुणबी समाज सुद्धा जे पूर्वी शेत मजूर होते ते आता शेत मालक झालेले, त्यांच्यामध्ये सुद्धा बदल आलेला आहे. आणि जे खोत मुस्लिम समाजाचे बांधव आहेत, ज्यांच्याकडे खूप मोठी जमीन होती आणि ते खोती करत होते, त्यांची बरीचशी जमीन गेल्यामुळे आता ते तशा अर्थानं कमी जमिनीच्या किंवा कमी शेतीच्या मालकीचे झालेले आहेत. पण या तिन्ही समाजाचं वर्णन करताना हमीद दलवाईंनी खूप चांगल्या पद्धतीनं सूक्ष्म निरीक्षण केलेले. बौद्ध समाजाबद्दल ते असं म्हणतात की बौद्ध समाजाच्या लोकांनी दीक्षा घेतल्यामुळे ते आता बौद्ध झालेले आहेत, ते शिकायला लागलेले आहेत, शहराकडे जायला लागले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिलेला आहे तो संदेश त्यांनी आता स्वीकारलेला आहे आणि ते आता आमच्या ताबूत नाचवायला येत नाही. म्हणजे पूर्वी ताबूत नाचवण्यासाठी नवबौद्ध समाज किंवा महार समाजाचे लोक यायचे, तर ते त्यांनी नोंद केलेली की असा एक बदल झालेला आहे. कुणबी समाजाबद्दल असं ते म्हणतात की यांनी हे आजही तसे लंगोटी लावतात, शेतात काम करतात, पण यांनी एकत्र येऊन एक आर्थिक संस्था स्थापन केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून ते विकासाच्या दिशेनं जायला लागलेले. आणि खोतांच्या बाबतीत ते असं लिहितात की आपण मुसलमान आहोत, खोत आहोत, आज आपली खोती गेली असली तरी जग आपल्याला अजूनही खोत म्हणतं. ही एक सरंजामी मानसिकता असते की आता आपलं अस्तित्व संपलेलं आहे, आपल्याला काही शिल्लक नाही. पण जी परंपरावादी किंवा पुराणमतवादी जो एक पगडा असतो आपल्या मनावर की आपण खोत आहोत, आपल्याकडे भले काही नसू देत पण खोत म्हणून आपल्याला मान्यता मिळाली पाहिजे, त्या पद्धतीने आपल्याला लोकांनी वागलं पाहिजे, अशी जी एक भावना असते, ती भावना अशा 3 समाज घटकाचं मनोविश्लेषण किंवा त्याचं चित्रण या कादंबरीत आपल्याला हमीद दलवाई करताना दिसतात. मला विशेषतः असं वाटतं की या कादंबरीत त्यांनी खूप छोटी कादंबरी आहे पण आणि 6 महिन्याच्या कालखंडामध्ये त्या छोट्याशा गावात होणारे सगळे बदल, मग ते सामाजिक असतील, आर्थिक असतील, धार्मिक असतील, राजकीय असतील, ते बदल खूप सूक्ष्मपणे टिपले आणि ते टिपत असताना त्यांचं अंतिम गंतव्यस्थान जो आधुनिकता आहे, म्हणजे एका बाजूला बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर आलेला थोडा कडवटपणा किंवा कुणबी शेत मालक झाल्यानंतर थोडीशी आलेली त्यातली त्यांची आरेरावी, त्यांनी खोतांच्या शेतात नेऊन जनावरं सोडणं, असा जो एक थोडा ताकद किंवा आपण संघर्षाची भूमिका किंवा खोत असणारे मुसलमान, आपली जमिनी गेली तरी सुद्धा आम्ही परंपरेने आहोत अशी जी भूमिका आहे, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्या छोट्या गावात आपण सगळे एकत्र राहू शकतो, गुण्या गोविंदानं राहू शकतो आणि ज्या आपल्या परंपरा आहेत त्या पाळू शकतो, असं एक सूचन किंवा संकेत त्यांना या कादंबरीतून द्यायचं आहे. आणि त्याचं इंधन असं नाव त्यांनी दिलं, त्याला एक काय म्हणूया आपण सांकेतिक पद्धतीनं दिलेलं आहे. इंधन हा शब्द अख्ख्या कादंबरीत कुठेही येत नाही किंवा त्याचं काही नाही, पण जे समाजाला बदलणारं किंवा ज्या स्फोटक घटना घडत जातात त्याला कुठेतरी आणखी बळ देणारं किंवा त्याला आणखी कुठं प्रक्षोभित करणारं कुठची एक घटना घडते आणि ते इंधनासारखी त्या घटनेला जोडत म्हणजे लक्ष्मी नावाच्या एका नवबौद्ध किंवा बौद्ध समाजातल्या बाईला इसाक नावाचा मुसलमान आपल्या घरी ठेवतो. इथून सुरू झालेला हा संघर्ष
गावातल्या एकामेकाची डोकी फोडणं, पालखी देवाची अडवणं इथपर्यंत येऊन थांबतो आणि पोलीस केस होते, सगळ्यांना अटक होते, इथपर्यंत तो पोचतो. अशा पद्धतीचं ते कथानक मांडत असताना हमीद दलवाईंनी खूप वेगळ्या वेगळ्या मनोभूमिकेतल्या व्यक्तिरेखा याच्यात मांडलेल्या आहेत. साधारणपणे जुनी पिढी जी म्हणतो आपण ती समंजस असते, त्यांच्याकडे शहाणीव असते. तर त्या अशा व्यक्तिरेखा म्हणजे मी नावाचा जो त्याचा नायक आहे, त्याचे वडील फकीर चाचा ते, आणि हरबा नावाचा एक हिंदू समाजातला हरबाराव, अशा दोन व्यक्तिरेखा ह्या नेहमी संघर्षातून समन्वय, सगळ्यांना एकत्र आणणं, भांडणं मिटवणं अशा भूमिकेत जातात. तर इकडे इसाक असेल किंवा हमीद दलवाई त्या मी नावाच्या व्यक्तिरेखेचा मोठा भाऊ हे संघर्षाच्या भूमिकेत जातात. किंवा ज्या परंपरेनं महिला नेहमी दाबलेल्या असतात किंवा अन्याय अत्याचाराच्या धनी त्याच असतात, याचं चित्रण त्यातली भाभी आणि सुमती या दोन व्यक्तिरेखा करताना आपल्याला दिसतात. एका अर्थानं रूढ अर्थानं कथानकाचं स्ट्रक्चर असलं किंवा महिला अशीच असेल किंवा ज्येष्ठ व्यक्तिरेखा अशी समंजसच असेल असं रूढ स्ट्रक्चर जरी असलं तरी त्याच्यातून एक चांगला संदेश या कादंबरीतून हमीद दलवाई देतात. आणि ते देत असताना मग असे जसं मी म्हटलं तसं माणसांच्या राग लोभ याच्या पलीकडे जाऊन किंवा त्याचे गुण अवगुण याच्या पलीकडे जाऊन धर्मसंकल्पना असतील, त्याच्यावरचे प्रभाव असतील धर्माचे, याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपण माणूस आहोत आणि निकळ माणुसकीनं आपल्याला जगता आलं पाहिजे अशी एक भूमिका घेत या कादंबरीचा शेवट होतो. आणि लेखकही तशाच पद्धतीनं त्याचं निवेदन करत असतो असं मला वाटतं. मानवतावादी दृष्टिकोन घेऊन लिहिलेली ही कादंबरी, आणि मगाशी अथर्व म्हणाला तसं की त्यांना एक सुधारणांचा ध्यास होता, तो ध्यास घेऊनच आपण हमीद दलवाई यांच्या विचारांकडे जर गेलो तर आत्ताच्या थोड्या काही घडामोडी ज्या घडल्यात अफगाणिस्तान आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांचे विचार महत्वाचे वाटतायत का तुला, आणि जर महत्वाचे वाटत असतील तर ते कसे आहेत? हो, मी अर्थातच म्हणजे गेल्या दलवाई 77 साली गेले, त्यानंतर आता जवळपास 40-45 वर्ष होत आली. ज्या गेल्या 40-45 वर्षामध्ये एकूणच मुस्लिम जगतामध्ये आणि इस्लामिक थिओलॉजीमध्ये ज्या प्रकारचे बदल आणि ज्या प्रकारची नवीन नवीन घटना घडत आहेत, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर दलवाईंनी जे मांडणी केली आहे ती किती विजनरी आहे ही जाणीव झाल्याशिवाय आपल्याला राहत नाही. त्या अर्थाने दलवाईंची मांडणी अर्थात मला महत्वाची वाटते. कसं तर मी जर एका वाक्यात सांगायचं झालं ना तर आता अफगाणिस्तानमध्ये जे काही तालिबानचं घडलं ती एक प्रकारे दलवाईंनी मुस्लिम मनाचा जो काही एक्सरे आपल्या समोर मांडलाय त्याची केस स्टडी आहे. मी केस स्टडी कशासाठी म्हणतो की दलवाईंना जे प्रश्न मुख्यतः भेडसावत होते ते प्रश्न म्हणजे की आधुनिक समाज व्यवस्था, आधुनिक शासन व्यवस्था आणि इस्लाम यांची कम्पॅटेबिलिटी शोधायची कशी. आणि जोपर्यंत मुस्लिम मन आणि जोपर्यंत इस्लामिक थिओलॉजी स्वतःमध्ये बदल करत नाही तोपर्यंत वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी आधुनिक शासन व्यवस्था आणि मुस्लिम समाज यांच्यामध्ये खटके उडत राहणार आहेत. आणि ते खटके उडाले की त्याचं पर्यावसन हे अशा अधिकाधिक पुराणमतवादी चळवळीमध्ये होत राहणार आहे. म्हणजे 70चं दशक ज्याला आम्ही अभ्यासामध्ये रिटर्न ऑफ इस्लाम म्हणतो ते खूप महत्वाचं आहे. कारण साधारणपणे साधारण 1914-15 सालापासून 1970 सालापर्यंत अशी एक शक्यता वाटायला लागली होती की विविध मुस्लिम जगतामध्ये काही काही निवडक राजे जसा इराणचा शहा असेल किंवा अफगाणिस्तानमध्ये सुद्धा की ज्यांनी हळूहळू का होईना पण आपल्या राज्यामध्ये आधुनिक शासन व्यवस्था, आधुनिक अर्थकारण, आधुनिक घटना, आधुनिक कायदा व्यवस्था हे आणायचा टप्प्याटप्प्याने प्रयत्न केला. तर सगळ्यात रॅडिकल प्रयत्न केमाल पाशाने केला, तो केस आपण वेगळी ठेवू. पण आयातुल्ला खोमेनीने जी पूर्णच्या पूर्ण इस्लामिक रिव्हॉल्युशन केली आणि आयातुल्ला खोमेनीच्या इस्लामिक रिव्हॉल्युशन ही पहिली इस्लामकडनं आलेली आधुनिकतेच्या प्रक्रियेला आलेली पहिली मोठी रिॲक्शन होती. आणि तिथपासून पुढे 40 वर्षामध्ये घडलेली प्रत्येक घटना ही इस्लाम आधुनिकीकरणाला आणि आधुनिकतेला कशा प्रकारे रिस्पॉन्ड करतोय, कशा प्रकारे रिॲक्ट करतोय ह्याचा पूर्ण इतिहास आहे. आणि हे पहिलं विजनरी म्हणतो ते दलवाईंनी पहिलं मांडलं होतं. दलवाईचा जो म्हणजे मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया मधले जे पहिले 3 लेख आहेत, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड अँड रिडिंग द माइंड ऑफ इंडियन मुस्लिम्स, या सगळ्या लेखांमधली मांडणी मुख्यतः इथे येते की आत्ताच्या घडीला
मुस्लिम समाज हा आमच्या तुम्ही ट्रिपल तलाकमध्ये हात लावू नका, तुम्ही आमच्या म्हणजे व्यक्तिगत कायद्यामध्ये हात लावू नका, शरीयतला हात लावू नका असं म्हणतोय, पण ते केवळ तिथपर्यंत थांबणार नाहीये. जेव्हा कधी संधी मिळेल आणि जर का संधी मिळाली तरी दुर्दैवाने या समाजाचं नेतृत्व अशा काही पुराणमतवाद्यांच्या हातात आहे की त्यांना संधी मिळता क्षणी इतिहासाचे काटे फिरवायचे. आणि तेच अफगाणिस्तानमध्ये सुद्धा घडलं. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये झालेली तालिबानची क्रांती ही काही आत्ताची नाहीये, ती 1990च्या दशकापासून चालू होती. म्हणजे USSR आल्यापासून तालिबान आलं हा जो काही पॉप्युलर नॅरेटिव्ह आहे तो आहेच, पण तालिबानचा जो मुख्य विरोध आहे किंवा तालिबानची जी मुख्य मागणी आहे, त्यांनी जी मांडणी केली की आम्हाला इस्लामिक एमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान हवं, की ज्याच्यामध्ये इस्लामचा कायदा हा सर्वश्रेष्ठ कायदा असेल आणि इस्लामी कायद्यानुसार घडणारं राज्य, ही तालिबानची मुख्य मागणी आहे. तीच आयसिसची सुद्धा मुख्य मागणी होती आणि आयसिस आणि तालिबान या दोघांचाही असा दावा आहे की आम्ही जो मानतोय तो शास्त्रशुद्ध इस्लाम आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मगाशी जे म्हणलं तसं की हा केस स्टडी आहे आणि दलवाईंनी जी मांडणी करत होते की वेळच्या वेळी, आणि ही कदाचित केस स्टडी केवळ मुस्लिम समाजासाठी नाही तर सर्व समाजासाठी आहे, की समाजामध्ये ज्या काही बदलाच्या प्रक्रिया घडतायत, मुस्लिम समाजामधला वैचारिक प्रवाह ज्या दिशेने वाहतोय त्याला नीट हाताळणं ही सर्वांची जबाबदारी आहे. कारण तो जर का नीट हाताळला गेला नाही तर त्याचं अंतिम पर्यवसन हे कदाचित पुन्हा एकदा तालिबान आयसिस सदृश संघटनांमध्ये किंवा आयसिस तालिबान सदृश मांडणीमध्ये होऊ शकतं आणि त्याच्यानंतर आपल्या हातात काहीच राहत नाही. त्याच्यानंतर मग आपल्या हातात फक्त एकामेकावर दगडफेक करण्यापलीकडे काही राहत नाही. हा जो सगळा वैचारिक पट आहे आणि या गोष्टी धक्कादायक आहेत असं काही जण म्हणू शकतात, पण दलवाईंना ह्या गोष्टी धक्कादायक वाटत नव्हत्या. कारण दलवाईंचं म्हणणं आहे की अनलेस अँड अंटिल द मुस्लिम सोसायटी मॉडर्नायझेस देमसेल्व्स, अनलेस अँड अंटिल मुस्लिम सोसायटी डेव्हलप्स अ क्रिटिकली इंट्रोस्पेक्टिव्ह क्लास विच इज रेडी टू डिस्टिंग्विश बिटवीन टेम्पोरल अँड फिजिकल, म्हणजे धर्मसंस्था, धर्मशास्त्र आणि व्यावहारिक जीवनामध्ये फरक करणारा घटक जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आपण एका धगधगत्या म्हणजे ॲटम बॉम्बच्या शिरावर बसलेल्या माणसांसारखे आहोत की ते संधी मिळता क्षणी पुन्हा एकदा असा कुठला ना कुठला तरी धक्कादायक प्रसंग पुन्हा घडणार आहे. त्यामुळे तालिबानमध्ये सध्या जे काही घडतंय हे दलवाईंसारखी माणसं, आणि दलवाई ही एकटे नाहीये हेही मान्य करूया की गेल्या 40 वर्षामध्ये मी म्हटलं तसं की 1979 सालापासून एक तो रिटर्न ऑफ इस्लामचा काळ आहे, तसं थोड्याफार प्रमाणात का होईना पण या विरुद्ध आवाज उठवणारी इंडिव्हिज्युअल पातळीला असलेली माणसं सुद्धा आहेत. ही माणसं, या माणसं उठवत असलेले आवाज आणि त्या आवाजाला इतर सर्व समाजांनी दिलेलं, इतर सर्व समाज जोपर्यंत साथ देत नाही आणि जर का दिली नाही तर काय घडू शकतं याचं तालिबान हे एक अनफॉर्च्युनेट उदाहरण आहे. त्यामुळे दलवाईंची मुख्य मागणी की समाजाने आधुनिकतेसोबत जो काही उभं युद्ध पुकारलंय, आणि ते ऍक्च्युली समाजाने असं पुकारलेलं नसतं, हा म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की सरसकट मुस्लिम समाज ते युद्ध पुकारतो, नाही, पण समाजाचं नेतृत्व आणि समाजाला इन्फ्लुएन्स करणारा जो वर्ग आहे तो वर्ग जोपर्यंत स्वतःच्या ही ग्रहण, स्वतःचं धर्मनिष्ठा, स्वतःचा कडवटपणा सोडत नाही तोपर्यंत बाकीचा समाज कितीही शांत असला, बाकीचा समाज कितीही मॉडरेट असला तरी देखील कधी ना कधी या सगळ्या गोष्टी एका धक्कादायक वळणावर येऊन तालिबान सारख्या गोष्टी घडू शकतात. ही वॉर्निंग साईन्स आहे. मी म्हणून म्हणलं की दलवाई जे साधारण 45 वर्षापूर्वी जे मांडत होते आणि दलवाईंनी जो संपूर्ण मुस्लिम मनाचा एक्सरे आपल्या समोर मांडलाय त्याची दुर्दैवाने तालिबान आणि मग विविध ज्या काही दहशतवादी संघटना आयसिस सारख्या असतील या केस स्टडीज आहेत. म्हणजे तुम्ही म्हणताय तसं तालिबानचं एक प्रकरण झालं आणि एक वेगळा हमीद दलवाईंच्या साहित्याकडे बघण्याचा एक वेगळा सुधारणावादी आणि त्यांनी जे मांडू पाहिलं त्याचा एक भाग आपल्या समोर येत राहिला. मी मुकुलला विचारेन की एकच मिनिट फक्त, तुम्ही आता म्हणलं त्याच्यावर फक्त मी एक वाक्य ऍड करेन म्हणजे ऍडिशनल त्यामध्ये, की पुन्हा जर का अशा घटना आपल्याला थांबवायच्या असतील, अशा प्रकारचा रॅडिकलायझेशन, अशा प्रकारचा रॅडिकलिझम, आणि तो केवळ इस्लाम पुरता नाही आहे, तो सर्व धर्मांसाठी आहे, तो जर का आपल्याला थांबवायचा असेल तर मग पुन्हा एकदा सिरियसली आणि व्यवस्थितपणे दलवाई काय मांडतात ह्याचं पुनराकलन करण्याची गरज आहे. आणि म्हणून
म्हणजे तालिबान सारख्या गोष्टी किंवा प्रत्येक धर्मातलं तालिबान जर का रोखायचं असेल तर दलवाईन सारख्या मंडळींनी मांडलेले विचार आणि ते विचार आचरणामध्ये आणण्यासाठी आपल्याला वैयक्तिक पातळीवर, संस्थात्मक पातळीवर, सामाजिक पातळीवर, राजकीय पातळीवर काय कार्यप्रणाली उभा करावी लागेल, हा आपल्या सर्वांसाठीचा मुख्य धडा आहे असं मला वाटतं. अगदी आहे. म्हणजे आता अथर्व म्हणाले त्यालाच जोडून मी मुकुलला विचारेन की पुन्हा एक पुनरावलोकन करण्याची गरज आहे हमीद दलवाईंच्या साहित्याची, त्यांच्या विचारांची. तर त्या पार्श्वभूमीवर आज मुस्लिम समाज नेमका कुठे आहे? म्यूट आहे. अथर्व जे बोलला त्याला जोडूनच मी बोलणार आहे. दलवाईंचं जे लिखाण होतं आणि दलवाईंचं विचार करण्याची पद्धत होती ते ज्या मुस्लिम विचारवंतांचं, लेखकांचं बोलत होते, ऐकत होते, त्याच्या आधाराने दलवाईंनी लिखाण केलेलं आहे. म्हणजे आपल्याला जर इस्लामिक स्टेट किंवा तालिबान यांच्यासारखी पुन्हा परिस्थिती भारतामध्ये निर्माण व्हायला नको असेल तर राज्यव्यवस्था कशी पाहिजे, इस्लामला ती राज्यव्यवस्था काय प्रकारची, ह्याचं काही मुस्लिम लेखकांनी खूप डिटेल लिहिलेलं आहे, मांडलेलं आहे. दलवाईंच्या लिखाणामध्ये मौलाना मौदुदींचा खूप वेळेला उल्लेख येतो, अब्दुल गफार नुराणी यांचा खूप वेळेला उल्लेख येतो. आणि मी गेले 2-3 वर्ष इस्लामिक स्टेटचा ज्या वेळेला अभ्यास करत होतो आणि मौदुदी यांचं लिखाण वाचत होतो, त्यावेळेला मला त्याच्यामध्ये मुख्य धक्कादायक गोष्ट अशी दिसली की इस्लामिक स्टेटच्या मांडणीमध्ये आणि मौदुदी यांच्या मांडणीमध्ये काहीही फरक नाही. इस्लामिक स्टेटनी धर्मातले जे संदर्भ वापरले, कुराणमधले किंवा हदीसमधले जे संदर्भ वापरले, तर काही विचारवंतांचं भारतातल्या असं म्हणणं असतं की इस्लामिक स्टेटनी बाबा कुराणचा चुकीचा अन्वय अर्थ लावला किंवा धर्मशास्त्राचा चुकीचा अन्वय अर्थ लावला. तर मला इस्लामिक स्टेटनी प्रकाशित केलेल्या साहित्यामध्ये एकही ठिकाणी असं उदाहरण दिसलं नाही की मूळ कुराणचा चुकीचा अर्थ इस्लामिक स्टेटनी लावला. म्हणजे जे परंपरांनी कुराणच्या आवृत्ती आहेत त्याच्या तशा आयती वापरणे, तसेचे तसे हदीसचे संदर्भ वापरणे आणि ह्याच प्रकारे लिखाण मौदुदींनी यांनीही केलेलं आहे. तर दलवाईंचं महत्व आता पुन्हा ह्याच्यासाठी आहे की तुम्ही ह्याला टॅकल कसं करणार आहे. ज्या वेळेला भारतातला मुस्लिम समाज हा मौदुदी यांना आपला आदर्श मानतो, मौदुदी यांच्या लिखाणाच्या हजारो कॉपीज निघतात पुस्तकांच्या, त्यांच्या भाषणांच्या हजारो वेळेला ते ऐकलं जातं, ह्या वेळेला तुम्ही मुस्लिम समाजाला कसं नेतृत्व करणार आहे हा पहिला प्रश्न. आणि त्याच्यातनं मग तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर की आज मुस्लिम समाज कुठे आहे. तर एक तर असा काही डाटा असल्याशिवाय आजच्या मुस्लिम समाजाचं आपल्याला चित्र सांगता येणार नाही की बाबा मुस्लिम समाज प्रशासनामध्ये त्याचं किती प्रमाणात प्रशासनात आहे तो, किंवा शिक्षणाचा प्रसार मुस्लिम समाजात कशा पद्धतीने झालेला आहे, कुठल्या प्रकारचा व्यवसाय मुस्लिम समाज आज करतो, ह्याचं एक असा सर्वे होण्याची गरज आहे की म्हणजे या प्रकारचा डाटा त्याच्यातून मिळेल. त्यामुळे आजच्या मुस्लिम समाजाचं स्थान मला तरी आज सांगता नाही येणार खरं म्हणजे. पण दुसऱ्या बाजूला मी असं म्हणेन की वैयक्तिक पातळीवर धर्म बाजूला ठेवून वागणाऱ्या मुसलमानांची संख्या खूप आहे. ह्याचं कारणही असं आहे की जे धर्माने आखून दिलेली चौकट आहे ती पाळणं कुठल्याही मुसलमानाला कधीही शक्य होणार नाही सार्वजनिक पातळीवर, कारण ते इतकं रिजिड आणि रिडिक्युलस असतं धर्माची चौकट. तशी पाळणं मुस्लिम समाजाला शक्य होणार नाही, कुठल्याच समाजाला होणार नाही. म्हणजे हे आपण इस्लामच्या संदर्भात आणि दलवाईंच्या संदर्भात बोलतोय म्हणून, पण हिंदूंनाही हिंदू धर्माने सांगितलेली काही तत्व असतील, काही रूढी असतील, त्या पाळून वागणं शक्य होणार नाही. त्यामुळे माझ्या ओळखीत सुद्धा असे आज अनेक मुसलमान मुलं आहेत की जी दलवाईंचा वारसा सांगतात, जी सत्यशोधक मंडळाचा वारसा सांगतात की बाबा ह्या लोकांनी इतकं करून ठेवलं आणि तरी आपण आज धर्माप्रमाणे वागायचं का, अशी सांगणारी मुलं आज माझ्या ओळखीत आहेत. आणि हे मला वाटतं की आशादायक चित्र आहे खूप. आपण ज्या एका बाजूला आयसिस किंवा तालिबान सारख्या संघटना आणि भारतातनं तिकडे जाणाऱ्या लोकांची संख्या ही गंभीररित्या वाढते, हे ज्या वेळेला आपण चित्र पाहतो त्यावेळेला आपल्याला हेही लक्षात ठेवायला पाहिजे की अशी काही पुण्यात सुद्धा मुलं आहेत दलवाईंचा वारसा सांगतात आणि सांगतात की आम्हाला बाबा ही दिशा मान्य नाही.
म्हणजे खरं तर हे सकारात्मक चित्र आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पण तरी एक तू म्हणालास की काटेकोरपणाने आपल्याला धर्म रस्त्यावर उतरून पाळता येणार नाही, तो कुणालाही पाळता येणार नाही. तसाच कट्टरतावादाला मला वाटतं अमित दलवाईंनी विरोध केला होता. तर त्याच्याबद्दल काय सांगशील? ऍक्च्युली कुठल्याही धर्माचा प्रभाव माणसाच्या जीवनावर कमी करत नेणे हीच आधुनिकतेची खरं प्रक्रिया आहे. आणि आधुनिक म्हणजे मध्ययुगाचा जो पगडा माणसाच्या जीवनावर असतो तोच मुळात बाय डेफिनेशन कट्टरतावादी असतो. म्हणजे हिंदू समाजाने केलेली गेल्या 200-250 वर्षातली प्रबोधनाची परंपरा ही तो कट्टरतावाद हळूहळू कमी करत नेण्याचीच परंपरा आहे. त्यामुळे बाय डेफिनेशन हमीद दलवाईंची प्रेरणा ही धर्माची पकड, जबरदस्त जी धर्माची पकड आहे ती कमी करत नेण्यावरच हमीद दलवाईंचं सगळं म्हणजे आयुष्याची प्रेरणा आपल्याला त्याला म्हणता येईल की आयुष्याची प्रेरणा हमीद दलवाईंची हा कट्टरतावाद कसा कमी करता येईल. मग त्याच्यासाठी त्यांनी आंदोलनं केली, उदाहरणार्थ काही वैचारिक लिखाण केलं, काही लिखाण केलं. पण बेसिकली धर्माचा प्रभाव माणसाच्या जीवनावरचा कमी करत नेणे. आणि माझं आणि अथर्वचं पुन्हा याच्यावरनं बोलणं चाललं होतं. हिंदू धर्माची अशी एक काही चौकट नाहीये जशी इस्लामची आहे. इस्लामचे असे 5 निकष असतात की ते जर तुम्ही पाळले तर तुम्ही मुसलमान ठरता, ते नाही पाळले तर तुम्ही मुसलमान ठरत नाही. हमीद दलवाईने ते 5ही नाकारले. हमीद दलवाईंचं वेगळं पण ह्याच्यासाठी अथर्वचे सांगत होता की हे 5ही नाकारून मुस्लिम राहण्याचा आग्रह हे कसं बसवणार आहे आपण या गणितामध्ये सगळ्या. इस्लामच्या दृष्टीने ते लढा सोपा आहे असं मी म्हणेन हिंदूंच्या तुलनेत. कारण ती चौकट आखलेली आहे. एक ख्रिश्चनिटीची तशी एक चौकट आखलेली आहे, तशी हिंदू धर्माची चौकटच आखलेली नाही. तर ही मला म्हणायचं आहे की कट्टरतावाद हळूहळू कमी करत नेणे ही दलवाईंची मुख्य प्रेरणा सगळ्या लिखाणाची. आणि मुख्य प्रेरणा मुकुल आता सांगितलं ना, त्यातल्या दलवाईंच्या चरित्रातला रेफरन्स आहे म्हणून सांगतो गमतीला. ते अनिल अवचटांचे दलवाईंच्या गप्पांमध्ये दलवाईंनी म्हणलेलं आहे की दलवाईंना थोडं ती विषण्णता होती की आपले विचार लोक तितक्या सहजपणे स्वीकारत नाहीये, विरोध करतात वगैरे. पण ते नेहमी गमतीत म्हणायचे की कसं आहे, मला आता मुसलमान विरोध करतात, कट्टरपणे विरोध करतात, माझे हल्ले वगैरे करतात, पण ज्या क्षणी मी काय म्हणतोय ते मुसलमानांना जेव्हा पटेल ना तेव्हा ते तितक्याच कट्टरपणे माझं पालन सुद्धा करतील. तुमच्या हिंदूंसारखं नाही, पट्ट्या पण व्यवहारात जमत नाही, असला बेडसटपणा आम्हाला जमत नाही. असं दलवाईंचा एक खूप कॉमिक रेफरन्स त्यांनी दिलाय, तो मला आता आठवला मुकुलने सांगितल्यावर. खरंय. म्हणजे कट्टरता मोडणं हाच एक त्याच्यावरचा पर्याय असेल असं मुकुल म्हणतोय. पण मगाशी मी मुकुलला जसं विचारलं की मुस्लिम समाज नेमका कुठे आहे, तर त्यावर तो म्हणाला की त्याच्यासाठी सर्वे तयार करावे लागतील, त्याच्यासाठी काही डेटा अवेलेबल असणं गरजेचं आहे. पण अथर्व, मला वाटतं की तू या प्रश्नावर काही वेगळं मत मांडावंस. आपल्या मुस्लिम समाजाची नेमकी परिस्थिती काय आहे आणि त्याच्यामध्ये घडणाऱ्या घटनांचे काही दीर्घकालीन परिणाम होतील का? ऍब्सोल्युटली. हे मुकुल म्हणला तसं की ह्याचा क्वांटिटेटिव्ह डेटा आपल्यापाशी उपलब्ध नाही, पण जे काही क्वालिटेटिव्ह चेंजेस घडतायत, गुणात्मक जे काही बदल घडतायत, ते बदल आपण खूप बारकाईने समजून घेणं किंवा बारकाईने ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यात पहिला म्हणजे आता आधुनिक काळामध्ये भारतीय मुस्लिम समाजाचा हा प्रश्न जुना आहे, पण आधुनिक काळामध्ये इस्लामचा मुख्य प्रश्न हा इस्लाम इन मल्टीकल्चरल सोसायटी, म्हणजे इस्लामचं बहुधार्मिक समाजामधलं स्थान काय असेल, हा मुख्य प्रश्न सर्व अभ्यासकांना विचारवंतांना सतावतो. कारण इतकी वर्ष इस्लाम हा भारताचा जर काही अपवाद सोडला की जिथे हिंदू मुस्लिम किंवा इस्लामी संस्कृती आणि दुसरी धर्मसंस्कृती एकत्र आणतीये, एक भारताचा अपवाद सोडल्यास असा कुठलाही घटक, असा कुठलाही प्रांत नव्हता की जिथे इस्लामचा इतर संस्कृतीसोबत सहअस्तित्व होतं. पण 1990 सालापासून जे काही जागतिकीकरण आणि ज्या प्रकारे इकॉनॉमी बदलते त्यापासून आता मुस्लिम संस्कृतीचा हा जगातल्या सर्व संस्कृतीसोबत संबंध यायला लागला. म्हणजे जसं हिंदू मुस्लिम भारतात एकत्र राहतात, तसंच ख्रिश्चन आणि मुस्लिम इंग्लंडमध्ये एकत्र राहतात, तसंच ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन आणि मुस्लिम काही प्रमाणात रशियात एकत्र राहतात, अमेरिकेत एकत्र राहतात. त्यामुळे इस्लाम इन अ मल्टीकल्चरल सोसायटी ह्याचा रोल काय असेल आणि त्याच्यामध्ये घडत जाणारे बदल, की ज्याप्रमाणे म्हणजे दलवाई मांडतात की हिंदू धर्मामध्ये जी काही प्रबोधनाची परंपरा 18व्या शतकात 19व्या शतकात घडली, त्याचा काही ना काही प्रभाव हा भारतातल्या मुस्लिम समाजावर पडला.
त्यातनं मौलाना अबुल कलाम आझादां सारखा एक मोठा माणूस उभा राहिला, त्यातूनच, आणि त्याच प्रबोधनाचा वारसा दलवाई देखील चालवतात. म्हणजे दलवाई हे स्वतःला गांधी नेहरूंप्रमाणे भारतीय प्रबोधनाचा मी पाईक आहे हे मानतात. कारण इथल्या इस्लामचा भारतीय प्रबोधनाशी खूप जवळचा संबंध आला. तसाच जगभरातल्या इस्लामचा त्या त्या प्रदेशातल्या प्रबोधनाशी, त्या त्या प्रदेशातल्या प्रगल्भ असणाऱ्या विचारधारांशी संबंध येत असल्यामुळे आता इस्लाममध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये क्वालिटेटिव्ह चेंजेस हे टप्प्याटप्प्याने घडायला लागले. आणि ते घडायला लागल्याचं एक मुख्य लक्षण असं आहे, त्यामुळेच म्हणजे इस्लाममध्ये कधी नाही इतके क्वालिटेटिव्ह चेंजेस घडतायत, म्हणून इस्लाममधनं कधी नाही इतकी कट्टरतावादी प्रतिक्रिया येते. म्हणजे दिस इज अ इक्वल अँड अपोजिट रिएक्शन आहे. म्हणजे आयसिस तालिबान निर्माण होण्यामागे एक मुख्य कारण इस्लाम बदलतोय हे आहे, हे मी मानतोय. आणि ती चांगली प्रक्रिया आहे बदलाची, आणि सर्व बदलाच्या प्रक्रियेप्रमाणे ती काही प्रमाणात व्हायलंटही असणारच आहे. त्यामुळे हा झाला मुद्दा क्रमांक. दुसरं, मला पुन्हा दलवाईंचं जे एक वाक्य आहे, की दलवाईंचं एक कोटेशन असं आहे की द ओनली वे इन विच दिस एंटायर रिफॉर्मेशन कॅन बी अचीव इज बाय फर्स्ट क्रिएटिंग अ स्मॉल क्लास ऑफ मॉडर्न लिबरल अँड सेक्युलर मुस्लिम. मुकुल जे म्हणाला की आता आमच्या ओळखीमध्ये अशी अनेक आहेत की जे वैयक्तिक पातळीला धर्म आचरण करत नाहीत, आणि किंबहुना आपण धर्म आचरण करत नाही हे ते सामाजिक पातळीवर ऍक्सेप्ट सुद्धा करायला लागलेत. असे भारतातही खूप आहेत, माझ्या ओळखीतले असे परदेशातलेही खूप लोक आहेत की मुस्लिम अथेइस्ट. म्हणजे वर्षानुवर्ष, म्हणजे एखाद्या साचेबद्ध अभ्यास करणारा माणूस म्हणेल की मुस्लिम असे अथेइस्ट असूच शकत नाही. ज्याप्रमाणे मी धर्म न मानणारा हिंदू असू शकतो, त्याप्रमाणे धर्म न मानणारे मुस्लिमही आता आहेत. आणि इंटरनेट आणि जे कम्युनिकेशन रिव्होल्युशन झालंय ना, त्यामुळे अशा लोकांची संघटना अधिक स्ट्रॉंग व्हायला लागली. त्यामुळे आता अगदी सौदी अरेबिया, इराण, माझे इराणमधले अनेक मित्र आहेत की जे स्वतःला मुस्लिम अथेइस्ट मानतात, की जे स्वतःला मुस्लिम लिबरल आणि मुस्लिम सेक्युलर मानतात. तर ही प्रक्रिया टेक्नॉलॉजीमुळे जे काही एकूणच समाजाच्या जगण्याची गती बदलते, तीच गती मुस्लिम समाजामध्ये सुद्धा बदलते, आणि ती गती अधिक सकस व्हावी, तो बदल अधिक ताकद मजबूत व्हावा, यासाठी त्यांना मदत करणं ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. म्हणजे दलवाईंच्या मांडणीचा एक जो सगळ्यात महत्वाचा शेवटच्या भागाकडे येऊन मी माझं बोलणं कंटिन्यू करेन की भारतातल्या मुस्लिमांमध्ये प्रबोधन घडणं ही पहिली जबाबदारी मुसलमानांची आहे, पण ती तितकीच महत्वाची जबाबदारी ही उदारमतवादी हिंदूंची सुद्धा आहे की भारतातल्या मुसलमानांमधलं प्रबोधन मरू न देणं. त्यामुळे दलवाईंनी त्यात खूप टीकाही केली की आपल्या बहुतांशी हिंदू पुरोगामी हे मुस्लिम प्रतिगाम्यांची बाजू घेतात. दलवाईंना आवडायचं नाही. त्यांचं म्हणणं होतं की इस्लाममध्ये जर का ही परंपरा टिकवायची असेल तर भारतातल्या मुठभर परिवर्तनवादी आणि मुठभर उदारमतवादी हिंदूंनी ती परंपरा मुसलमानांमध्ये रुजवण्याचा प्रत्येक प्रयत्न केला पाहिजे. आणि मगाशी मी म्हणलं तसं की आता हा जो मल्टीकल्चरलिझम आहे हा जगातल्या प्रत्येक भागात गेलेला आहे. आता प्रत्येक खंडामध्ये मुस्लिम समाज आहे, आणि प्रत्येक खंडातल्या मुस्लिम समाजाचा त्या खंडातल्या अमुस्लिम घटकांशी संबंध येतोय. तर मी हे एक्सटेंड करून म्हणेन की ज्या प्रकारे स्वतःमध्ये बदल घडवणं ही मुस्लिम समाजाची पहिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्याचप्रमाणे मुस्लिम समाजामध्ये जे जे काही हळू का होईल, बदलाची गती कमीही असेल, पण जे बदल घडतायत ते बदल तशा प्रकारे टिकवून ठेवणं ही आपल्याकडच्या अमुस्लिम समाजाची देखील तितकीच जबाबदारी आहे. आणि त्यांनी ती जर का सहजपणे पार पाडली तर मुस्लिम समाजामध्ये जे काही दलवाईंच्या पश्चात जे काही आता वैचारिक आंदोलन उभं राहत आहे, ते वैचारिक आंदोलन अधिक सकस होऊन आम्ही जी सुरुवात केली की मुस्लिम समाजामध्ये रेनेसान्स आणि रिफॉर्मेशनचा काळ नाही, तर तो रेनेसान्स आणि रिफॉर्मेशनचा काळ कदाचित येत्या 10-15 वर्षामध्ये अधिक व्यवस्थित, अधिक सूत्रबद्धपणे आणि अधिक आधुनिकतेची कास धरून पुढे जाणारा पुन्हा चालू होऊ शकेल. खरंय. खरं तर हमीद दलवाई आणि त्यांच्या साहित्याचं आकलन असा एक परिसंवाद आपण घेतला आहे, आणि त्यातले निष्कर्ष मला वाटतं त्यांना अपेक्षित असणारी एकात्मता आणि मानवतावादी भूमिका ही आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आजच्या या परिसंवादानिमित्ताने आपण हे दोन मुद्दे फार रीतीने मांडले, त्याबद्दल मी आपले सगळ्यांचं आभार मानते. धन्यवाद.